नमस्कार मुलींनो, वंदना माळवदे किचन मी तुमचं स्वागत आहे. कशा आहे? बऱ्या आहे ना? आता आज एकादशी ना, शेंगदाण्याची आमटी बनवू आपण याच्याबरोबर खायला, साबुदाणा वड्याबरोबर. तर त्याच्यासाठी साहित्य: शेंगदाणे, लाल मिरच्या, जिरे, वाळलेल्या मिरच्या घेतल्या मी. ह्या लाल वाळलेल्या मिरच्यांची आमटी इतकी सुंदर लागते उपवासाची का बस कधी. अशा वाळलेल्या ह्या चपाटा मिरच्या आहे माझ्याकडे, होत्या वाळलेल्या मिरच्या मी घेतल्या आहे. आता शक्यतो हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीच्या करून बघा तुम्ही, खूप छान लागते. मीठ चवीनुसार, पाणी टाकायचं अर्ध फुलपात्र, छान बारीक दळायचे एकदम. पातेल्यात 2 पळ्या तेल टाकलं. आता हे वाटण याच्यात चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं आता आपण हे परतून घेतलं आहे. आता हे त्याच्यात पाणी टाकायचं. तुम्ही थंड टाका, गरम टाका, तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर पण टाका, पण मग उपवासाचे असल्यामुळे मी काही कोथिंबीर टाकली नाही. आमटी ना सारखी ढवळत राहायची, अशी ढवळली ना तर मग ती उतू जात नाही. उतू जाण्याची शक्यता असते नाही, म्हणजे जातीच उतू जाऊ द्यायची, सारखी अशी ढवळत राहायची पूर्ण उकळी येईपर्यंत त्याला. आता छान झाली आमटीला उकळी आली, गॅस बंद करून टाकायचा. आमटी बघा किती छान आली, तरी आली त्या आमटीला, किती छान दिसते बघा. अजिबात उतू जाऊ द्यायची नाही. हे बघा टेक्स्चर पण किती छान आलं आहे, कलर पण छान आला आहे, एकदम छान झाली बघा. साबुदाणा वड्याची रेसिपी दाखवते. साबुदाणा भिजवून घेतला 4-5 तास. उकडलेला 1 बटाटा, शेंगदाणे, जिरं, लाल तिखट, लाल वाळलेल्या मिरच्या ह्याच घ्यायच्या. वाळलेल्या मिरच्यांची साबुदाणा वडा छान, कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते, म्हणून हिरव्या मिरच्या घेतल्या. नाही तुम्हाला घ्यायच्या तर हिरव्या पण तुम्ही घेऊ शकता, पण आम्हाला लालच आवडतं. मीठ चवीनुसार. आता मिक्सरमध्ये दळून घेऊ आपण. हे सुक्कच दळायचं, याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. बटाटा किसून घेतला, साबुदाणा, शेंगदाणा कूट आणि तिखट दळण, मिरच्या आणि कूट आणि मिरचीचं वाटण, हे सगळं आता एकत्र मळून घेऊ आपण चांगलं पीठ. हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं. अर्ध लिंबू पिळून घेऊ याच्यात, त्याने ना पित्त होत नाही, पुन्हा ॲसिडिटी वगैरे. आपण दिवसभर उपास धरलेला राहतो, साबुदाणा जड राहतो ना पचायला, त्याच्यामुळे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. पाहिजे असेल तुम्ही 1 पण पिळू शकता, पण अर्ध ठीक आहे. लिंबू पिळलं ना, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडं पाणी घ्यायचं एखाद्या वाटीत आणि असं हाताला लावून घ्यायचं ना, असे छोटे छोटे वडी करायची आणि तेलात सोडत चालायची. मीडियम फ्लेमवर सोडायची तेलामध्ये. एक तळण्याचं कारण का बरं एक तळायला घेतला, कारण एक आपण टाकले नाही एका मागे एक, मग ते चिटकून जातात. 2 टाकले तरी ते चिटकतात, 3 टाकले तरी चिटकतात, त्यामुळं शक्यतो एकच तळायचा. उपवासाचं ताट तयार झालं. साबुदाणा वडा, शेंगदाणा आमटी, रस, चकली आणि बटाटा पापड. माझी साबुदाणा वडा आमटीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, तुम्हाला आवडेलच, आणि सबस्क्राईब पण करा.